नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. तर डीसीसी बँक भरती परीक्षा जी आहे या परीक्षेसाठी इथं जे आपलं पुस्तक लॉन्च झालेलं आहे, या पुस्तकाबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचे इथं मला प्रश्न होते. तर पुस्तक बऱ्याच विद्यार्थ्यांनी परचेस केलं पण असेल तर आपल्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट द्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळेल, त्यावरून जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. तर या पुस्तकाची इंडेक्स आणि बुक रिव्ह्यू जो आहे तो मी आधीच दिलेला आहे, लक्षात घ्या. आता पुस्तकामध्ये कंटेंट नक्की कशा प्रकारे दिलेला आहे त्याच्याबद्दल एक डेमो लेक्चर आपण इथे घेत आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. ओके. तर बघा, डीसीसी बँक भरती परीक्षा ही जी आपली परीक्षा आहे, लक्षात घ्या. तर जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील लेखनिक, आता इथं जे लेखनिक पद आहे त्या लेखनिक आणि तत्सम पदांच्या भरती परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेच्या विहित अभ्यासक्रमानुसार, आणि लक्षात घ्या इथं जी तुमची परीक्षा पूर्वी झालेली आहेत ना तिथल्या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा इथं विचार केलेला आहे. हे खूप जास्त महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. तर डीसीसी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणजे डीसीसी बँका 5वी संपूर्ण सुधारित आवृत्ती. आता पुस्तकामधून तुमचा कोणता पाठ कव्हर होणार आहे, तर बघा पुस्तकामधून तुमचा बँकिंग, सहकार व कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन, मराठी इंग्रजी भाषा ज्ञान, सामान्य ज्ञान, राज्यातील जिल्हावार विशेष प्रकरण आणि चालू घडामोडी, हा जो भाग आहे हा सगळा भाग तुमचा इथून कव्हर होणार आहे. 2027 ची नवीन एडिशन आहे, बघून घ्या. तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकावरती सध्या 30% डिस्काउंट चालू आहे, बघून घ्या तुम्ही. 30% डिस्काउंट चालू आहे. ओके. तर केसागर सरांच्या प्रदीर्घ अनुभवातून लिहिलेला हा जो ग्रंथ आहे हा नक्कीच तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर इथं तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर दिला, या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. आणि आपली जी लिंक आहे ऑफिशियल वेबसाईटची ती सुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे, www.kesagar.com. ओके, चला. तर याचा बुक रिव्ह्यू तुम्हाला आधीच दिलेला आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जो विभाग पहिला आहे ना तुमचा बँकिंग विभाग, इथून मी एक डेमो लेक्चर घेते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की पुस्तकामध्ये किती चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे कंटेंट दिलेलं आहे. ठीक आहे, बघा. तर कुठंच तुम्हाला हे सगळं कंटेंट मिळणार नाहीये, एवढ्या चांगल्या पद्धतीनं सरांनी इथं हे कंटेंट मांडलेलं आहे. तर बँकिंग विभाग पहिला, बँकिंग, बघा पहिलाच विभाग आहे पुस्तकामध्ये बँकिंग. आता याच्यामधला इच अँड एव्हरी वर्ड तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तर इथं तुम्हाला अगदी बेसिक पासून दिलेला आहे, जसं की बँक हा जो शब्द आहे, बँक, थोडस मी झूम करते तुम्हाला दिसेल बँक. तर बँक या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली इथपासून सगळं कंटेंट तुम्हाला मिळतंय. तर बँक या शब्दाची जी व्युत्पत्ती झालेली आहे याच्याबाबत अनेक मतं मांडली जातात, लक्षात घ्या. तर बँक हा जो इंग्रजी शब्द आहे त्याची उत्पत्ती बँको हा जो इटालियन शब्द आहे ना या इटालियन शब्दापासून झालेली आहे. आणि इथं तुम्हाला अधिक ग्राह्य जे मत आहे, इटलीमधील लोंबार्डी या रस्त्यावर राहणारे ज्यू लोक जे होते ना ते बाकावर बसून पैशाच्या देवाणघेवाण्याचे किंवा आजच्या बँक व्यवसायाशी साधर्म्य असणारे व्यवहार करत होते. मग इटालियन भाषेमध्ये बाकास म्हणजे बँको असं म्हटलं जात होतं, बरोबर. जो बाक असतो ना बसायचा त्याला बँको म्हटलं जात होतं. आणि या बँकोचेच पुढे रूपांतर इंग्रजीमध्ये बँक झालं. तर इतकं सुंदर कंटेंट तुम्हाला कुठल्याच पुस्तकामध्ये मिळणार नाही की बँकिंग सेक्टर, बँकिंग व्यवसाय जो आहे तो इतक्या साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला इथं मांडून दिलेला आहे, लक्षात आलं, क्लिअर. ओके. तर इथून तुम्हाला एखाद दुसरा क्वेश्चन आला जीके टाईप तर ठीक आहे, शक्यतो तर क्वेश्चन येणार नाहीत. ऐतिहासिक पार्श्वभूमीमधून मात्र तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात की इसवी सन पूर्व 2000 वर्षापूर्वी बॅबिलॉन, ग्रीस आणि रोम मध्ये हा जो व्यवसाय होता, बँकिंग व्यवसाय प्रस्थापित झाला होता. मग असे दर्शवणारे पुरावे पण मिळतात, लक्षात घ्या. त्या काळी बॅबिलॉन मध्ये देवळांचा
बँकांसारखा उपयोग केला जात होता, लक्षात घ्या, देवळांचा. बरोबर. रोम मध्ये मात्र काय होतं, रोम मध्ये, बॅबिलॉन मध्ये केला जात होता, पण रोम मध्ये लक्षात घ्या देवळांचा अशा प्रकारे उपयोग केला गेला नाही. तिथल्या बँका या आधुनिक बँकांशी अधिक जवळचं नातं सांगणाऱ्या बँका होत्या, लक्षात घ्या. आणि पुढं रोमन साम्राज्य जे होतं, या रोमन साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबरच या प्राचीन बँक व्यवसायाचा सुद्धा काय झाला इथं ऱ्हास झालेला दिसतो. मग नंतर काय होतं, आधुनिक बँक व्यवसायाची सुरुवात जी आहे ना ती 14व्या शतकामध्ये झालेली दिसून येते. बरोबर. इसवी सन पूर्व 2000 मध्ये हा व्यवसाय होता, पण नंतर काय झालं, रोमन साम्राज्य जसं ऱ्हास पावलं तसं तिथला बँक व्यवसाय सुद्धा ऱ्हास झाला. आणि पुढे जाऊन 14व्या शतकामध्ये इथं आपल्याला त्या काळी फ्लॉरेन्स या शहरात हा जो व्यवसाय आहे ना हा अधिक भरभराटीला आलेला आपल्याला दिसून होता. बरोबर. तर भारतातील खाजगी सावकार आणि सराफी पेढ्यांमार्फत हा जो व्यवसाय आहे हा फार पूर्वीपासून चालू होता. मात्र आधुनिक स्वरूपाचा बँक व्यवसाय हा भारतात ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांच्या प्रेरणेनेच उभारला गेला. आणि भारतातील आजची जी बँक व्यवसाय आहे तर ब्रिटिश परंपरा आणि कार्यपद्धतीची अजून सुद्धा छाप आपल्याला इथं पडलेली दिसून येते. कारण का, हे ब्रिटिशांच्या प्रेरणेनंच उभा राहिलेला होता. लक्षात आलं, क्लिअर. तर 14व्या शतकात आधुनिक बँकिंगला सुरुवात झाली, हे लक्षात ठेवा. तुम्हाला बँकेची डेफिनेशन पण इथं दिलेली आहे बघा. 1949च्या भारतीय बँकिंग नियमन कायद्यानुसार आणि त्यातील व्याख्येनुसार बँकेची व्याख्या काय आहे, तर ज्या संस्था बघा, ज्या संस्था कर्ज देण्याच्या अथवा गुंतवणूक करण्याच्या हेतूने मागणी करतात अथवा इतर प्रकारे परत देण्याच्या अटींवर ठेवी स्वीकारतात, या ठेवीमधील रकमा, धनादेश, अधिकर्ष, आदेशपत्रे आणि इतर प्रकारे काढण्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देतात, अशा संस्थांना बँका म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बँका म्हटलं जातं. ओके. आणि या व्याख्येवरूनच आपण बँकेची पुढील प्रकारची 3 प्रमुख कार्य असल्याचं दिसून येतं, किंवा उलट विचार केला असता या कार्यावरून संबंधित संस्था बँक असल्याची ओळख आपणास पटू शकते. ओके. लोकांकडून ठेवी स्वीकारणं, या ठेवींमधून फायदेशीर व्याजदराने कर्ज देणं अथवा फायदेशीररित्या गुंतवणूक करणं, लोकांच्या मागणीनुसार ठेवी परत करणं. थोडक्यात म्हणजे काय, पैशांचा व्यापार करणारी जी संस्था असते त्याचं वर्णन आपण काय करतो, बँक असं करतो. ओके, क्लिअर. तर अशी एखादी साधी सिंपल जी डेफिनेशन आहे ना बँकेची ती तुम्हाला इथं जस्ट एक मिनिट थांबा विचारली जाऊ शकते. ठीक आहे, समजलं का बघा. याच्यानंतर आपला जो क्वेश्चन राहतो तो बँकिंग व्यवसायावरती राहतो. ठीक आहे, बँकिंग व्यवसायाची जी कार्य आहेत ना त्याच्याबद्दल. तर कार्य काय असतं बँकेचं, प्रमुख कार्य आहे बघा बँकिंगचं ठेवी स्वीकारणे. काय आहे प्रमुख कार्य, प्रमुख कार्य आहे ठेवी स्वीकारणे. आणि बिगर बँकिंग स्वरूपाचं जे कार्य आहे ना इथं, किंवा दुय्यम कार्य जे म्हणतो तो ते कर्ज देणं. तर तुम्हाला इथं क्वेश्चन बनू शकतो की काय प्रमुख कार्य आहे, ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं, आणि इथं 2 पण ऑप्शन असू शकतात. तर ठेवी स्वीकारणे प्राथमिक कार्य आणि कर्ज देणे दुय्यम कार्य, हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला इथं दिसून येतील. दोन्हीपैकी कोणताही एक क्वेश्चन तुमचा इथं बनू शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. लक्षात ठेवा. आता ही जी बँकिंग कार्य आहेत ना, ही बँकिंग कार्य तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासावी लागतात, कारण का त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. लक्षात घ्या. तर पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला बँकिंग कार्य दिलेली आहेत की बँकिंग नियामक कायदा जो आहे कधीचा आहे, 1949 आहे बघा. बँकिंग नियामक कायदा 1949 मध्ये बँकेच्या व्याख्येमध्ये बँकेची जी कार्य नमूद केली आहेत त्या कार्यांना बँकिंग कार्य असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बँकिंग कार्य. बरोबर. तर इथं जे प्राथमिक कार्य आहे बँकेचं ते आपण काय बोललो, ठेवी स्वीकारणे. बरोबर, ठेवी स्वीकारणे. तर बघा सर्वसाधारणतः बँका ज्या असतात ना त्या खालील 4 प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. ठीक आहे, किती प्रकारच्या, 4 प्रकारच्या ठेवी स्वीकारतात. हे तुम्हाला विचारलं सुद्धा जातं की किती प्रकारच्या ठेवी स्वीकारतात, तर 4 प्रकारच्या ठेवी स्वीकारतात, ज्याच्यामध्ये चालू ठेवी किंवा चालू खाते, याला मी 1 नंबर देते. अगोदर तुम्ही बुलेट पॉइंट बघून घ्या. चालू ठेवी किंवा चालू खाते. त्याच्यानंतर सेकंड आहे बचत खाते किंवा बचत ठेवी. ओके, बचत खाते किंवा बचत ठेवी.
याच्यानंतर थर्ड आहे मुदत ठेवी किंवा मुदत खाते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा पुनरावर्ती ठेव. ओके, पुनरावर्ती ठेव. तर या 4 प्रकारच्या ज्या ठेवी आहेत ना, प्रायमरी जे वर्क आहे ना बँकेचं त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. ओके, ठेवी स्वीकारणे. आता याच्यामध्ये चालू ठेवी किंवा चालू खाते म्हणजे काय बघा, तर हे जे खातं असतं ना, या खात्याला किंवा या ठेवींना आपण काय म्हणतो, करंट अकाउंट म्हणतो. आपण डे टू डे लाईफ मध्ये याचा उल्लेख केलेला असतो. करंट अकाउंट किंवा करंट डिपॉझिट म्हणतो. आणि मग या खात्यातून दर दिवशी किती पैसे किती वेळा काढायचे, किती वेळा भरायचे, याच्यावरती काही निर्बंध असतात का नसतात. तर तुम्हाला हेच विचारलं जातं, खालीलपैकी कोणत्या ठेवींवरती किती पैसे काढण्याचे निर्बंध असतात किंवा नसतात हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग हे जे करंट अकाउंट असतं ना, आता हे करंट अकाउंट आपण शिकतोय हे तुम्हाला सोपं वाटतंय, पण जसे जसे आपण 4 टाईप शिकू ना तसं तसं कन्फ्युजन होऊ शकतं. आणि क्वेश्चन विचारताना पण 4ही टाईप एकत्र करूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. तर इथं व्यापारी लोक जे असतात ना, त्यांना अतिशय उपयुक्त ठरलेल्या या खात्यामधून बघा, तर कितीही वेळा रकमा काढू शकतात, कितीही वेळा रकमा भरू शकतात. आणि या खात्यावर बँका व्याज देतात का, देत नाहीत, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या खात्यावरती किंवा कोणत्या ठेवींवरती बँका व्याज देत नाहीत, तर चालू ठेवी किंवा चालू खाते याच्यावरती बँका व्याज देत नाहीत, लक्षात घ्या. तथापि ग्राहकांचे दस्तऐवज वटविणे, त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करणे, जो ओव्हरड्राफ्ट असतो अधिकर्ष देणे, या प्रकारच्या बँका ग्राहकांच्या सोयी सुविधांकडे लक्ष पुरवितात, लक्षात घ्या. व्याज देत नाहीत, पण ग्राहकांचं दस्तऐवज टिकवणं, त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करणं, ओव्हरड्राफ्ट देणं, इकडे त्यांचं लक्ष असतं. इथल्या प्रत्येक पॉइंट वरती तुमचा क्वेश्चन बनवू शकतो, लक्षात घ्या. आणि हे जे खातं असतं चालू खातं, इथल्या रकमा सतत बदलत असल्याने कोणत्या वेळी किती मोठी रक्कम काढली जाईल याची शाश्वती नसल्याने बँका काय करतात, इथल्या ठेवी ज्या असतात ना त्या डॅश डॅश कर्ज देण्यासाठी वापरत नाहीत, लक्षात घ्या. हे चालू अकाउंट आहेत, ज्याचा अकाउंट आहे तो दिवसातून कितीही वेळा रक्कम काढू शकतो. त्याच्यामुळे त्यांचे जे पैसे आहेत ना ते बँका मध्यम किंवा दीर्घ मुदतीच्या कर्ज देण्यासाठी वापरत नाहीत. कारण काय होतं, समजा ए नावाचं अकाउंट आहे, त्याच्यामध्ये 50,000 आहेत आणि हे 50,000 बँकेनं कुणाला तरी कर्ज दिलं, आणि ज्याचं हे अकाउंट आहे तो दुपारी तो पैसे मागायला आला, तर बँक लगेच 50,000 कुठून देणार, अशा पद्धतीने. ओके, तर त्या काय करतात, कर्ज देण्यासाठी ह्या अकाउंटचा वापर करत नाहीत. त्याच्यानंतर आहे बचत खातं किंवा बचत ठेवी, लक्षात घ्या. गरीब व मध्यमवर्गीयांना गरीब व मध्यमवर्गीयांना अतिशय उपयुक्त व फायदेशीर ठरलेल्या या खात्यास आपण इंग्रजीमध्ये सेव्हिंग अकाउंट किंवा सेव्हिंग डिपॉझिट असं म्हणतो. काय म्हणतो, सेव्हिंग अकाउंट किंवा सेव्हिंग डिपॉझिट असं म्हणतो. ठराविक रक्कम भरून कोणत्याही या प्रकारचे खाते उघडता येते, आणि या खात्यात किती वेळा पैसे भरावेत याच्यावरती मर्यादा जरी नसली तरी किती वेळा पैसे काढावेत याच्यावरती मात्र मर्यादा असते, लक्षात घ्या. मग सर्वसाधारणतः या प्रकारच्या खात्यामधून आठवड्यातून जास्तीत जास्त किती वेळा पैसे काढता येतात, 3 वेळा पैसे काढता येतात, लक्षात घ्या. जास्तीत जास्त 3 वेळा पैसे काढता येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, हे जे खातं असतं ना बचत खातं किंवा बचत ठेवी, तर या खात्यावर कमी दराने का होईना व्याज मिळत असल्यामुळे काय होतं, आणि आदेशपत्रांच्या सहाय्याने व्यवहार करण्याची सोय असल्यामुळं गरीब आणि मध्यमवर्गीय जे आहेत ना त्यांच्यासाठी हे खातं खूप लोकप्रिय आहे. कोणतं खातं, बचत खातं किंवा बचत ठेवी. मग या खात्यातल्या ज्या ठेवी असतात किती वेळा काढाव्यात, एका वेळी जास्तीत जास्त किती रक्कम काढावी याच्यावरती थोडं लिमिटेशन असतात. त्याच्यामुळे मुळातच या खात्यावर फार मोठी मागणी येण्याची जी शक्यता असते ना ती शक्यता कमी असल्यामुळे बँकाही या प्रकारच्या खात्यांवरील वा ठेवीमधील रक्कमा फायदेशीररित्या गुंतवू शकतात, आणि या खात्यावर अधिकर्ष सवलत जी आहे ना ती मिळत नाही. लक्षात घ्या, कोणत्या खात्यावरती अधिकर्ष सवलत मिळत नाही हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, चला.
त्याच्यानंतर बघा मुदत ठेवी किंवा मुदत खाते. मुदत ठेवी किंवा मुदत खाते फिक्स्ड डिपॉझिट म्हणून परिचित असलेल्या या खात्यामध्ये काही विशिष्ट मुदती करता ठेवी ठेवता येतात आणि या खात्यावर विशिष्ट मुदती करता ठेवलेल्या ज्या ठेवी असतात लक्षात घ्या. तर आता हे अवघड काही नाहीये बरं का, आपण डे टू डे लाईफ मध्ये हे सगळं करतोच आहे, पण फक्त काही पॉइंट्स आहेत जे लक्षात ठेवा. तर ह्या ठेवी मुदत संपल्याशिवाय आपण काढू शकतो का? काढू शकत नाही. तथापि काही अडचणींमुळे ही जी रक्कम आहे ना मुदतीपूर्वी काढायची झाल्यास व्याजात कपात करून ती रक्कम परत दिली जाते आणि या ठेवींच्या तारणावर ठेवीदारास कर्ज पण मिळू शकतं. विशिष्ट मुदतीपूर्वीच या खात्यातून रक्कम काढल्या जाण्याची शक्यता नसल्याने काय होतं, त्याच्या ठेवी असतात ना, इथून जो पैसा असतो ना, म्हणजे बँकेला माहिती की बाबा फिक्स डिपॉझिट आहे, एवढ्या वर्षापर्यंत हा मागणार नाही पैसे हा पर्सन, बरोबर. तर दीर्घ मुदतीची कर्ज देण्यासाठी या ठेवी बँका वापरतात लक्षात घ्या. म्हणजे इतर खात्यांच्या तुलनेने ग्राहकांना सुद्धा या खात्यावर काय होतं, अधिक आकर्षक व्याज मिळतं. ओके, लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर चौथा जो ठेवींचा प्रकार आहे तो आहे पुनरावर्ती ठेव. तर याला रिकरिंग अकाउंट किंवा कम्युलेटिंग डिपॉझिट असं म्हणून ओळखलं जातं. दोन्ही नावं लक्षात ठेवा. खातेदाराला नियमित बचतीची सवय लागावी, त्याने दर महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम शिल्लक टाकावी, हा या प्रकारच्या खात्याचा उद्देश असतो. विशिष्ट मुदतीनंतर खातेदाराने जमा केलेली रक्कम त्याला व्याजासह परत केली जाते आणि या खात्यावर बचत खात्यापेक्षा अधिक दराने व्याज मिळते. लक्षात घ्या, या खात्यावर बचत खात्यापेक्षा काय होतं, अधिक दराने व्याज मिळते. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे कर्ज देणे. कर्ज देणे हे समजलं का तुम्हाला? इथपर्यंत काही अडचण असेल तर विचारा. ओके, हा, आता हे दुय्यम कार्य आहे बँकेचं, हे दुय्यम कार्य आहे कर्ज देणे, बरोबर. बघा, ठेवींच्या रूपाने जमा झालेल्या पैशांचा उपयोग बँका कर्ज देण्यासाठी करतात. काय करतात बँका? जो ठेवींच्या रूपाने जमा झालेला पैसा आहे ना त्याचा उपयोग कर्ज देण्यासाठी केला जातो आणि बँकांकडून विविध प्रकारच्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या तारणांवर आणि निरनिराळ्या मुदतीसाठी कर्ज दिलं जातं. नफा मिळवणं हा बँक व्यवसायाचा उद्देश असल्यामुळं ठेवींवर देण्यात येणाऱ्या दरांपेक्षा कर्जावरील व्याजाचा दर साहजिकच अधिक असतो लक्षात घ्या. आणि बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचे सुद्धा प्रकार आहेत, जे प्रकार तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे रोख पत. ठीक आहे, बँक एका विशिष्ट कालावधीसाठी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतचे कर्ज कॅश क्रेडिट खातेदाराला काय करते, मंजूर करते आणि हे कर्ज त्यास ताबडतोब दिले न जाता काय होतं, त्याच्या नावावर ठेवीच्या स्वरूपामध्ये ठेवले जातं. ओके, मग कर्जदार जो असतो ना या खात्यातून त्याच्या गरजेप्रमाणे परंतु त्याला मंजूर करण्यात आलेल्या विशिष्ट रकमेच्या मर्यादेपर्यंत कितीही वेळा रक्कम काढू शकतो. ओके, आणि त्यांना प्रत्यक्षात काढलेल्या रकमेवरच त्याला व्याज द्यावं लागतं. म्हणजे त्यानं फार कमी रक्कम जर काढली तर बँकेने अगोदरच ठरवलेले कमीत कमी व्याज द्यावंच लागतं. ओके, आणि व्यापारी वर्गास त्यांच्याकडील मालाच्या तारणावर अशा स्वरूपाचे कर्ज मिळू शकते. कर्जाचा हा भारतातील सर्वात लोकप्रिय प्रकार कोणता? भारतातील सर्वात कर्जाचा लोकप्रिय प्रकार जर कोणता असेल तर तो असेल रोखपत. ओके, त्याच्यानंतर इथे बघा सरकारी कर्ज रोखे, सोने, शेअर्स, स्थावर आणि जंगम मालमत्ता यांच्या तारणावर बँकांकडून अल्प वा मध्यम मुदतीचं जे लोन दिलं जातं त्याला कर्जदाराला कर्ज मंजूर म्हणून करण्यात आले जी रक्कम आहे त्याच्या चालू खात्यात जमा करण्यात येते किंवा त्यास रोख स्वरूपात देण्यात येते आणि मंजूर झालेल्या सगळ्या रकमेवर काय केलं जातं, व्याज आकारलं जातं. लक्षात घ्या, काय केलं जातं, व्याज आकारलं जातं. ओके, तर हे जे सगळे पॉइंट्स आहेत ना, पॉइंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे अधिकर्ष सवलत. बघा, नेक्स्ट आहे अधिकर्ष सवलत. अधिकर्ष सवलत म्हणजे काय? तर बघा, खातेदारास त्याच्या चालू खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा जास्त परंतु विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्कम काढण्याची जी सवलत असते बँकेकडून दिली जाते त्याला म्हटलं जातं अधिकर्ष किंवा ओव्हरड्राफ्ट. ओके, ज्यावेळी खातेदारास काही विशिष्ट काळापुरती जादा रकमेची आवश्यकता असते अशा वेळेस काय होतं, ही रक्कम फायदेशीर असते. प्रत्येक पॉइंट वरती फोकस करा. ठेवीदाराने जितकी जादा रक्कम प्रत्यक्षात काढलेली असेल तेवढ्याच रकमेवर काय करावं लागतं, व्याज सुद्धा द्यावं लागतं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे
हुंड्या वटविणे बघा, हुंड्या स्वीकारणे व त्या वटविणे हा एक प्रकारे डॅश डॅश कर्ज देण्याचा प्रकार होय. हा अल्प मुदतीचं कर्ज देण्याचा प्रकार आहे, लक्षात घ्या. ज्यावेळी हुंडीच्या धारकास हुंडीची मुदत संपण्यापूर्वीच पैशाची गरज भासते, अशा वेळी तो सदर हुंडी घेऊन बँकेकडे जातो. बँक काही ठराविक रक्कम डिस्काउंट किंवा कसर म्हणून कापून हुंडीची रक्कम धारकास देते आणि जेव्हा हुंडीची मुदत संपते तेव्हा हुंडीत नमूद केलेली रक्कम हुंडीची स्वीकृती देणाऱ्याकडून काय केली जाते, वसूल केली जाते. लक्षात ठेवा. मग समजा जर त्याने ती रक्कम नाही दिली तर बँक काय करते, ती हुंडी वटवली असेल त्या ग्राहकाकडून ती रक्कम वसूल करते. लक्षात घ्या. थोडक्यात काय, हुंडी वटवणे म्हणजे एक प्रकारे हुंडीच्या तारणावरती कर्ज देणे. ओके. मग बँका सुद्धा काय करतात, त्यांना पैशाची गरज लागल्यास त्यांच्या जवळच्या हुंड्या रिझर्व्ह बँकेकडे वटवून आपली गरज भागवतात. ओके, क्लिअर. चला, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं जी कार्य आहेत ती बघायचे. पतनिर्मिती करणं हे सुद्धा बँकेचं एक कार्यच आहे. तर ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं ही बँकेची दोन महत्वाची कार्य, परंतु या कार्यातून पतनिर्मिती सुद्धा बँक करत असते. म्हणजे बँकेकडे ठेवीच्या स्वरूपात आलेले जे पैसे असतात तर ते गरजूंना कर्ज देणे इतकाच तिचा कर्ज व्यवहारावर सीमित असतो का, नाही. बँकेकडे ठेवीच्या स्वरूपात जितक्या रकमा येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक रकमेची कर्ज बँक देते आणि अशा प्रकारे बँक आपल्या कर्ज व्यवहारातून सुद्धा काय करत असते, पतनिर्मिती करत असते. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर ही बँकेची जी कार्य आहेत ना याच्यावरती डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे बिगर बँकिंग कार्य. बिगर बँकिंग कार्य, बँकांची जी कार्य बँकिंग नियामक मधील बँकेच्या व्याख्यात दिली आहेत. ओके, बँकिंग नियामक 1949 बँकेच्या व्याख्येत दिली आहे. ती कार्य बँकेची बँकिंग कार्य म्हणून गणली जातात. तर जी कार्य या व्याख्येमध्ये दिलेली नाहीत परंतु प्रत्यक्षात बँकेकडून पार पाडली जातात अशा कार्यांना बँकेची बिगर बँकिंग किंवा दुय्यम बँकिंग कार्य असं संबोधतात. आणि ही जी दुय्यम कार्य आहेत ना, ही दुय्यम कार्य सुद्धा दोन प्रकारची असतात बघा. खातेदारांची हस्तक म्हणून कार्य आणि सामान्य उपयुक्ततेची कार्य. बघा, खातेदारांची हस्तक म्हणून कार्य, सामान्य उपयुक्ततेची कार्य. तर ही दोन कार्य सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला खातेदारांची हस्तक म्हणून कार्य जे आहे ना, बँका आपल्या खातेदारांच्या वतीने शेअर्सची खरेदी विक्री करतात. परगावी पैसे पाठवणे, विम्याचे हप्ते भरणे, कर्जाचे हप्ते भरणे, भागांवरील लाभांश जमा करणे, हुंड्यांचे वचन चिठ्ठ्यांचे पैसे वसूल करणे, मालमत्तेची विश्वस्त म्हणून काम पाहणे, प्रत्यक्ष कराच्या रकमा भरणे, ही सगळी कार्य जी आहेत ना ती खातेदारांची हस्तक कार्य म्हणून बँका पार पाडतात. ओके. त्याच्यानंतर बघा, सामान्य उपयुक्ततेची कार्य, तर ग्राहकांच्या ज्या मौल्यवान वस्तू असतात त्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा कप्पे, सेफ डिपॉझिट वॉल्टची सुविधा पुरवणे, प्रवासी चेक उपलब्ध करून देणे, खातेदारास हमीपत्र देऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराला मदत करणे. ओके. परकीय चलन जे आहे, हुंडा नावळ आहे तर हे उपलब्ध करून देणे. आता हे जे मी वाचते ना हे ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसणार आहे, बरोबर. सामान्य उपयुक्ततेची कार्य, तर याला नंबरिंग करा. सुविधा, चेक उपलब्ध, हमीपत्र, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित करायचंय. आणि भाग विमेदार या नात्याने काम करणं यांच्यासारखी कामं सामान्य उपयुक्ततेच्या कार्यात मोडतात. तुम्हाला विचारलं जातं खालीलपैकी कोणती कार्य सामान्य उपयुक्ततेच्या कार्यात मोडतात. लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर इथं तुमची बँकेची कार्य संपतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला बँकांचे जे प्रकार आहेत ना ते प्रकार करायचे आहेत. मध्यवर्ती बँक आणि इतर बँका असे दोन प्रकार पडतात. ओके. याच्यामधली जी मध्यवर्ती बँक आहे ज्याला आपण आरबीआय म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, तर देशातील बँकिंग व्यवहारावर आणि एकूणच अर्थव्यवहारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असते. लक्षात घ्या, प्रत्येक देशामध्ये असते. मग आपल्याकडे कोण आहे ही मध्यवर्ती बँक? आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. लक्षात घ्या. 1934 मध्ये संमत झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा जो कायदा आहे, या कायद्याने दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी ही जी बँक होती या बँकेची स्थापना करण्यात आली आणि 1 जानेवारी 1949 ला काय झालं, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. लक्षात घ्या. मग सरकारची बँक म्हणून काम पाहणं, बँकांची बँक या नात्याने काम करणं
निरसन केंद्र म्हणून कार्य करणं, रुपयाचे आंतरराष्ट्रीय मूल्य कायम राखणं किंवा हुंडावणीचा दर स्थिर ठेवणं, देशातील बँकांच्या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवणं, देशातील कागदी चलनाची निर्मिती करणं. ओके, जसं की 10 रुपये, 50 रुपये ह्याच्या नोटा आहेत, केंद्रीय अर्थ खाते. तर तुम्हाला इथं ही जी रिझर्व्ह बँकेची कामं आहेत ना, ही कामं विचारली जाऊ शकतात. ऑप्शन मध्ये तुम्हाला हे सगळं दिलं जाऊ शकतं की मध्यवर्ती बँकेची खालीलपैकी कोणकोणती कार्य आहेत. तर लक्षात ठेवा, अशा पद्धतीनेच क्वेश्चन विचारले जातात. ओके, क्लिअर. तर हे तुम्हाला समजलं, मध्यवर्ती बँक. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इतर बँका. बघा, मध्यवर्ती बँक वगळता बँकांचे त्यांच्या कार्यानुसार व्यापारी बँका, औद्योगिक बँका, सहकारी बँका, विनिमय बँका, बचत बँका, शेतकी बँका, भूविकास बँका, मिश्र बँका असे प्रकार पडतात. लक्षात आलं, क्लिअर. तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्याच बँका ज्या आहेत ना, या बँकांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, पत दस्तऐवज किंवा पतपत्रे. पत दस्तऐवज किंवा पतपत्रे, तर ह्याच्यावरती पण तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर बघा, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम, लक्षात घ्या, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम आर्टिकल 13 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार ज्या दस्तऐवजांचे चलनाप्रमाणे हस्तांतरण होऊ शकते अशा दस्तऐवजाला डॅश डॅश असं म्हणतात. तर याला म्हटलं जातं पतपत्रे किंवा पत दस्तऐवज. लक्षात ठेवा. ओके, आणि या पतपत्रांमध्ये धनादेश याला मी 1 नंबर देते, वचन चिठ्ठी 2 नंबर, हुंडी 3 नंबर. पतपत्रांमध्ये खालीलपैकी डॅश डॅशचा समावेश असतो. धनादेश, वचन चिठ्ठी आणि हुंडी यांचा समावेश होतो. आणि कायदेशीर दस्तऐवजांशिवाय वाहन कर्ज रोखे, बघा हे कायदेशीर दस्तऐवज झाले, बरोबर. याच्या व्यतिरिक्त वाहन कर्ज रोखे, लाभांश अधिपत्र, बोटीची हुंडी, रेल्वे पावती, बँक ड्राफ्ट, प्रवासी चेक, हे सगळे दस्तऐवज सुद्धा ना परंपरागत व्यापारी रूढींमुळे पतपत्रांचे स्थान यांना प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, लक्षात आलं, क्लिअर. तर हुंडी हे काय आहे, पतपत्र आहे. कशानुसार, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम कलम 13. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, हुंडी म्हणजे काय. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे लिहिणाऱ्याने स्वाक्षरित केलेले कागदपत्र. ओके, की ज्या कागदपत्रात त्याने एखाद्या विशिष्ट व्यक्तीला अथवा व्यक्ती सांगेल त्यास अथवा ते कागदपत्र घेऊन येणाऱ्या व्यक्तीस निश्चित अशी रक्कम देण्याबाबत विशिष्ट व्यक्तीस अनिर्बंध अशी आज्ञा दिलेली असते. बघा, तर हुंडी काढणाऱ्यास ड्रॉवर किंवा आदेशक असं म्हटलं जातं. आणि ज्याला हुंडीची रक्कम मिळवायची आहे ना, त्याला पेयर किंवा अदाता असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. तर ज्याच्यावर हुंडी काढली जाते त्यास देता असं म्हणतात. आणि हे जे तुम्हाला इथे दिलेलं आहे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे धनादेश. लक्षात घ्या, धनादेश. तर भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम आर्टिकल 16 याच्यामध्ये दिलेल्या व्याख्येनुसार धनादेश किंवा चेक म्हणजे मागणी केल्यावर देय असलेली निश्चित अशा बँकेवर काढलेली हुंडीच असते. इथं क्वेश्चन करा, तुम्हाला विचारलं जातं. आणि या ठिकाणी धनादेश काढणाऱ्याला काय म्हटलं जातं, आदेशक म्हटलं जातं. लक्षात घ्या, आदेशक. ओके, आणि संबंधित बँकेस देता म्हटलं जातं. ज्यास धनादेशाची रक्कम मिळवायची आहे त्याला आदाता असं म्हटलं जातं. आणि धनादेशाचे साधा धनादेश आणि रेखांकित धनादेश असे 2 प्रकार पडतात. त्यांचे सुद्धा अनेक उपप्रकार पडतात. धनादेशाच्या प्रकारांचं चित्र स्पष्ट करणारा तक्ता तुम्हाला इथं दिलेला आहे. बघा, याच्यामध्ये जर प्रकार आपण बघितले तर साधा धनादेश आणि रेखांकित धनादेश. तर साधा धनादेशामध्ये वाहक धनादेश, आदेश धनादेश. रेखांकित मध्ये सर्वसाधारण रेखांकन, विशिष्ट रेखांकन, चलन क्षमता नष्ट करणारं रेखांकन. ठीक आहे, तर हे इथं तुम्हाला 3 विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथं साधा धनादेश, जो धनादेश रेखांकित केलेला नसतो त्याला साधा धनादेश असं किंवा खुला धनादेश असं म्हटलं जातं.
आणि साध्या धनादेशाचेच पुढे दोन प्रकार आपण बघितले, वाहक धनादेश आणि आदेश धनादेश. तर ही जी एक्झाम आहे ना, तर ह्या एक्झामला आता आपण म्हणतो की अर्थशास्त्रामध्ये पण बँकिंग सेक्टर येतं, पण लक्षात घ्या डीसीसी बँक भरतीचा जो सिलेबस आहे तो वेगळा आहे. इथं बँकिंग सेक्टरचं कंटेंट तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने विचारलं जातं, जे की आपल्या पुस्तकातून कव्हर होतोय, बरोबर. तर जो धनादेश रेखांकित केलेला नसतो त्याला साधा धनादेश किंवा खुला धनादेश असं म्हणतात. ओके, लक्षात आलं. आणि आदेश धनादेश लक्षात ठेवा. तर जो वाहक धनादेश आहे ना, लक्षात घ्या साध्या धनादेशाचेच पुन्हा वाहक धनादेश पडतो आणि आदेश धनादेश. तर वाहक म्हणजे काय? वाहक धनादेश म्हणजे लक्षात घ्या तर पैसे तो धनादेश बँकेत सादर करणाऱ्या कोणाशी मिळू शकतात, बरोबर. तुम्ही धनादेश सादर करताय, कोणीही सादर केला पैसे मिळतात. वेगळ्या भाषेत सांगायचं तर अशा प्रकारच्या धनादेशाचा कोणताही वाहक, मग तो त्या धनादेशाचा कायदेशीर धारक असो किंवा नसो, जर सादर केला तर तिथं रक्कम मिळवता येते. मग हा जो धनादेशाचा प्रकार असतो ना, हा त्वरित पैसे मिळवण्याचा प्रकार आहे, लक्षात घ्या. म्हणजे उपयुक्त आहे पण धोकादायक पण आहे. या धनादेशावर पे गजानन शंकर पर्वते और बियरर अशा प्रकारची वाक्यरचना असते, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा आदेश धनादेश, ऑर्डर चेक म्हणतात त्याला. हा बघा, तर इथं वाक्यरचना बघितली, इथं और ऑर्डर असं लिहिलेलं आहे. या धनादेशाचे पैसे गजानन शंकर पर्वते किंवा त्यांनी सांगितलेल्या व्यक्तीसच मिळू शकतात. तिथे व्यक्तीचं नाव असतं आणि धनादेशाच्या कोणत्याही वाहकास नव्हे. तर या प्रकारात ज्याचे धनादेशात नाव आहे त्यास हा धनादेश दुसऱ्यास द्यावायचा असल्यास त्यास त्या धनादेशाचे पृष्ठांकन करावं लागतं. म्हणजेच त्यास दुसऱ्या व्यक्तीचं नाव धनादेशाच्या मागे लिहून स्वतःची स्वाक्षरी करावी लागते. आणि वाहक धनादेशापेक्षा आदेश धनादेश सुरक्षित प्रकार आहे. तुम्हाला शफल केलं जाईल की आदेश धनादेशापेक्षा वाहक धनादेश सेफ प्रकार आहे. तर कोणता आहे? वाहक धनादेश सेफ आहे. ओके, रेखांकित धनादेश, ठीक आहे. बघा, हा धनादेशाचा सुरक्षित प्रकार आहे, रेखांकित धनादेश. तर याचे पैसे कोणत्याही वाहकास मिळत नाहीत, लक्षात घ्या. या धनादेशाचे पैसे रोख न मिळता ते धारकाच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे या प्रकारचा धनादेश चोरीला गेला, गहाळ झाला, चुकून दिला गेला अथवा चुकून कमी जास्त रकमेचा दिला गेला तरी या धनादेशाचे पैसे कोणाच्या खात्यावर जमा झाले आहेत ते समजू शकतं. आणि अशा प्रकारच्या धनादेशाच्या नोंदी होत असल्याने व्यापाऱ्यांना हिशोबाच्या दृष्टीनं सुद्धा या प्रकारचे जे धनादेश आहेत ना ते देणं सोयीचं असतं. पोस्टाने धनादेश पाठवायचा असल्यास रेखांकित धनादेश पाठवणं काय असतं? अधिक सुरक्षित असतं, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आहे सर्वसाधारण रेखांकन. बघा, जेव्हा धनादेशावर डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात दोन समांतर तिरप्या रेषा काढल्या जातात आणि अशा रेषा काढून त्यांच्यामध्ये अँड सीओ असे शब्द असतात, तर तेव्हा त्या रेखांकनात सर्वसाधारण रेखांकन जनरल क्रॉसिंग असं म्हटलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जनरल क्रॉसिंग म्हणजे काय याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या, ठीक आहे. ओके, क्लिअर. जनरल क्रॉसिंग म्हणजे काय. नेक्स्ट बघा, पुढचा पॉइंट आपण इथं कव्हर करूया. आता हा जो धनादेश असतो ना त्याच्यावरती अशा प्रकारच्या रेखा काढलेल्या असतात. तर हा धनादेश, या धनादेशाचे पैसे धारकास रोख न मिळता ते त्याच्या खात्यावर जमा होतात, लक्षात घ्या. रोख मिळत नाहीत. धनादेश कोणत्याही बँकेवर काढलेला जरी असला ना तरी धारक त्याचे खाते ज्या बँकेत असेल अशा कोणत्याही बँकेत हा धनादेश भरणा करू शकतो. ओके, आणि विशिष्ट रेखांकन बघा, जेव्हा धनादेशावर दोन समांतर तिरप्या रेषा काढून त्या रेषांच्या मध्ये एखाद्या विशिष्ट बँकेचे किंवा एखाद्या विशिष्ट बँकेच्या विशिष्ट शाखेचं नाव लिहिलेलं असतं ना तेव्हा त्या रेखांकनास विशिष्ट रेखांकन असं इथं म्हटलं जातं. आणि या प्रकारच्या धनादेशाचे पैसे त्या धनादेशावर ज्या बँकेचं नाव लिहिलं असेल त्या बँकेमार्फतच मिळू शकतात. आणि या धनादेशावर संबंधित बँकेच्या विशिष्ट शाखेचं नाव असेल तर त्या धनादेशाचे पैसे त्या विशिष्ट शाखेमार्फतच मिळू शकतात, लक्षात घ्या. आदाता म्हणजे जो पेयी असतो त्याला विचारूनच त्याचे खाते असलेल्या बँकेचे वा शाखेचे नाव या धनादेशावर लिहिलेलं असतं. तुम्हाला हे धनादेशाचे जे प्रकार आहेत ना ते विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या.
आणि याही प्रकारच्या धनादेशाचे पैसे रोख न मिळता, म्हणजे कोणकोणत्या धनादेशाचे पैसे रोख मिळत नाहीत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, क्लिअर. रोख न मिळता संबंधित व्यक्तीच्या खात्यावरच जमा होतात. ओके, चलन क्षमता नष्ट करणारे रेखांकन. बघा, तर खरं पाहता हा रेखांकनाचा स्वतंत्र प्रकार नाहीये, लक्षात घ्या. सर्वसाधारण रेखांकनाचाच एक भाग आहे. या प्रकारच्या धनादेशावर तो समांतर रेषामध्ये नॉट निगोशिएबल असं लिहिलेलं असतं. आणि अशा प्रकारचा जो धनादेश असतो, लक्षात घ्या, अशा प्रकारच्या रेखांकनामुळे संबंधित धनादेशाची जी चलन क्षमता आहे ती स्पष्ट होते. तर हे जे सगळे इथं पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स तुम्हाला सतत रिवाइज करायचे आहेत. आणि ओल्ड पेपर जे आहेत ना DCC बँक भरतीचे, त्याच्यामध्ये या टॉपिक वरती, या पॉइंट्स वरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले ते तुम्हाला तिथं चेक करायचंय. लक्षात आलं, क्लिअर. तर हस्तांतर क्षमतेवर मात्र काहीही परिणाम होत नाही. याचाच अर्थ काय की अशा प्रकारचा जो धनादेश असतो तो दुसऱ्या हस्तांतरित करणारा त्या धनादेशाचा कायदेशीर मालक असल्यासच त्याच्याकडून तो धनादेश स्वीकारणारा त्या धनादेशाचा कायदेशीर मालक ठरतो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे अकाउंट पेई रेखांकन. या प्रकारच्या रेखांकनात दोन समांतर तिरप्या रेषामध्ये अकाउंट पेई हे जे शब्द आहेत ना, हे शब्द लिहिलेले असतात. आणि अशा प्रकारच्या रेखांकनामुळे धनादेशाची चलन क्षमता तर नष्ट होतेच, परंतु हस्तांतर क्षमता सुद्धा नष्ट होते. लक्षात घ्या. आणि हा धनादेश ज्या व्यक्तीला दिलेला असतो त्याच व्यक्तीच्या खात्यावर या धनादेशाची रक्कम जमा करण्याचे बँकेला आदेश असतात. त्याच्यामुळं हा जो अकाउंट पेई रेखांकन असतो, हा धनादेश असतो, दुसऱ्याला देता येत नाही. आणि रेखांकनाचा हा सर्वात सुरक्षित प्रकार आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे रकमेवर मर्यादा घालणारे रेखांकन. बघा, या प्रकारच्या रेखांकनामध्ये काय असतं, दोन समांतर रेषामध्ये धनादेशाची रक्कम किती रकमेच्या आत आहे हे लिहिलेलं असतं. जर धनादेश ₹100चा असेल तर त्या धनादेशावर ₹101च्या आत असं लिहिलेलं असतं. आणि धनादेशातील रकमेत बदल करून कोणीही जादा रक्कम मिळवू नये हा या रेखांकनाचा उद्देश असतो. तर हे जे धनादेशाचे प्रकार आहेत हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन राहतो चेक आणि हुंडी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. लक्षात घ्या. चेक आणि हुंडी याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. ओके, बघा, धनादेश जो असतो, चेक जो असतो तो नेहमी बँकेवरच काढला जातो. लक्षात घ्या. ओके, हुंडी जी असते ना, हुंडी बँकेवर पण काढता येते आणि खाजगी व्यक्तीवर पण काढता येते. खाजगी व्यक्तीवर पण. ओके, धनादेशाचे पैसे मागता क्षणी त्वरित मिळायचे असतात. ठीक आहे, लगेच मिळतात. हुंडीचे पैसे हुंडीच्या प्रकारानुसार मागता क्षणी किंवा विशिष्ट मुदतीनंतर द्यायचे असतात. लक्षात घ्या. धनादेश बँकेत सादर करताच त्वरित पैसे मिळतात. पैसे मिळवण्यासाठी 3 दिवसांची जादा सवलत नसते. ओके, मुदतीच्या हुंडीचे पैसे देण्यासाठी मुदतीनंतर 3 दिवसांची जादा सवलत असते. लक्षात घ्या. हा डिफरन्स लक्षात ठेवा. धनादेशाचे पैसे देण्यापूर्वी बँकेने तो स्वीकृत करण्याची आवश्यकता असते का? नाही, नसते. ओके, पण हुंडीचे पैसे देण्यापूर्वी लक्षात घ्या आज्ञार्थ्याने तिची स्वीकृती मात्र इथं द्यावी लागते. त्याच्यानंतर धनादेश रेखांकित करता येतो, हुंडी रेखांकित करता येत नाही. धनादेशावर तिकीट लावावे लागत नाही, हुंडीवरती तिकीट लावावे लागते. धनादेशाचा अनादर झाला तर त्याची नोटीस द्यावी लागत नाही. हुंडीचा अनादर झाला तर धारकाने प्रत्येक हस्तांतर करण्यास अनादराची नोटीस द्यावी लागते. लक्षात ठेवा. हे सगळे पॉइंट तुम्हाला विचारले जाणार आहेत. अनादर झालेल्या धनादेशाची सरकारी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं आवश्यक असतं का? नसतं. पण जर विदेशी हुंडीच्या बाबतीत सरकारी नोंदणी अधिकाऱ्याकडे अनादराची नोंदणी करावी लागते. लक्षात घ्या. धनादेशाचे पैसे जे आहेत ना, न देण्याबाबत धनादेश वटविण्यापूर्वी आदेशक बँकेस आदेश देऊ शकतो, पण हुंडीचे पैसे न देण्याबाबत आदेशक आज्ञार्थ्यास आज्ञा देऊ शकत नाही. लक्षात घ्या. तर हे जे 9 डिफरन्सचे पॉइंट आहेत ना, 9च्या 9 डिफरन्सचे पॉइंट तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, तर खूप सुंदर असा टॉपिक तुम्हाला इथं दिलेला आहे आणि असेच सगळे टॉपिक तुमचे कव्हर केलेत जसा तुमचा सिलेबस आहे
तो सिलेबस अतिशय सुंदर पद्धतीनं या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर आहे धनाकर्ष. ओके, धनाकर्ष. तर बँकेने स्वतःवरच काढलेला किंवा बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेवर काढलेला जो धनादेश असतो तो धनाकर्ष किंवा ड्राफ्ट होय. लक्षात ठेवा डेफिनेशन. धनादेश ठेवीदाराने बँकेवर काढलेला असतो, तर धनाकर्ष बँकेने स्वतःवरच किंवा एका बँकेच्या शाखेने दुसऱ्या बँकेच्या शाखेवर काढलेला असतो. हा डिफरन्स लक्षात ठेवा. मग धनाकर्ष किंवा ड्राफ्ट हा बँकेने बँकेवर काढलेला असल्यामुळे काय होतं, ड्राफ्टची रक्कम बँक अगोदरच मिळालेली असल्याने ड्राफ्टचा अनादर होत नसतो. लक्षात घ्या, कमी असतं. ड्राफ्टचे पैसे पण त्वरित मिळतात, त्याच्यामुळे व्यापारी सुद्धा धनादेशापेक्षा ड्राफ्ट स्वीकारणंच पसंत करतात. ज्यावेळी परगावी रक्कम पाठवायची असते अशा वेळी ती ड्राफ्ट न पाठवणं अधिक सोयीचं असतं, कमी खर्चाचं असतं आणि सेफ पण असतं. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर इथपर्यंतचा जो स्टॅटिक भाग आहे तो इथं संपला आपला. त्याच्यानंतर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामधले जे नवीन प्रवाह आहेत ते विचारले जाऊ शकतात, की आधुनिक काळामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये खूप वेगाने बदल घडलेले आहेत. 20व्या शतकाच्या अखेर इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे फार मोठे चेंजेस झालेले आहेत. बरोबर, बँकिंग क्षेत्रात सध्या खूप स्पर्धा पण आहे, आपण बघतोय. ओके, भारतीय अर्थव्यवस्थेत विदेशी बँकांचा पण प्रवेश झालाय, त्याच्यामुळे स्पर्धा वाढली आहे. तर इथं आधुनिक तंत्रज्ञानाची मदत पण घेतली जाते आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला इथे जर अभ्यास तर आपण ई बँकिंग बद्दल आपल्याला अभ्यासावं लागतं. तर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे काय झालंय, सगळ्याच क्षेत्रामध्ये संगणक आणि इंटरनेट यांचा प्रमाण वाढलेला आहे. बँकांनी देखील आपल्या ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा पुरवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. बँकिंग क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या वापराचा दृश्य परिणाम म्हणजे ई बँकिंग. लक्षात घ्या. मग ई बँकिंग म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक बँकिंग जेव्हा एखाद्या क्षेत्रात, आता इथं काही इन्फॉर्मेशन कंटेंट असं हायलाइट करून दिले बरं का पुस्तकामध्ये, तुम्ही नक्की वाचा. तर ई बँकिंग म्हणजे काय बघा, एखाद्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा, लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून जर त्या क्षेत्रामध्ये सुधारणा करायची असेल तर त्याचं आधुनिकीकरण करण्याचा आणि त्याच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा जो दर्जा असतो ना तो दर्जा उंचवावा लागतो. बरोबर, आणि त्या क्षेत्राच्या पाठीमागे इलेक्ट्रॉनिक असं उपपद लावावं लागतं. उदाहरणार्थ ई कॉमर्स, ईमेल, ई शासन, ई प्रशासन, ई बँकिंग. ठीक आहे. तर संगणक आणि इंटरनेटचा वापर कसा केला जातो बघा, तर इथं सगळे व्यवहार आपण करतो, जसं की गुगल पे, फोन पे आपण वापरतोय, कागदपत्र, लेजर्स, फायली कितीतरी कमी झालेत. बरोबर, सगळे व्यवहार संगणकावर होतात, कमी वेळात होतात. तर नेक्स्ट बघा, आपण इथं बँकिंग क्षेत्रातील जे नवीन प्रवाह आहेत ना त्याच्यामध्ये ई बँकिंग बद्दल आपण बघत होतो. तर ई बँकिंग म्हणजे काय, आता आपण डे टू डे लाईफ मध्ये ई बँकिंग सुविधा जी आहे ना ती वापरतो, असं तुमच्यापैकी कोणीच नसेल की ज्यांनी ई बँकिंग सुविधा वापरलीच नाही. तर बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे क्षेत्र आहेत ना तर त्याच्यामध्ये जी प्रगती झाली त्याच्यामुळे आता सगळ्याच क्षेत्रामध्ये संगणक आणि इंटरनेट यांचा जो वापर आहे हा मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागलाय. लक्षात घ्या. आणि बँकांनी सुद्धा आपल्या ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा पुरवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा आधार घेण्यास इथं काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. लक्षात घ्या. तर बँकिंग क्षेत्र जे आहे या बँकिंग क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या वापराचा दृश्य परिणाम काय आहे, ई बँकिंग. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर म्हणजे काय, ई बँकिंग. आणि ई बँकिंग म्हणजे काय याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून समजून घ्या, डेफिनेशन जी समजून घ्या. ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग होय, जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग जो आहे तो होत असतो, पण कशासाठी होत असतो लक्षात घ्या, इथं सुधारणा करण्यासाठी. बरोबर, त्या क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी, जसं की बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करायचे, बँकिंग क्षेत्राचं आधुनिकीकरण करायचंय आणि त्याच्या मार्फत लोकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आहेत त्या सेवांचा दर्जा उंचवायचा आहे. बरोबर, त्याच्यासाठी काय केलं जातं, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग केला जातो आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा उपयोग केलाय म्हणून त्या क्षेत्राच्या पाठीमागे इलेक्ट्रॉनिक असं उपपद लावलं असतं, जसं की ई कॉमर्स, ईमेल, ई शासन, ई प्रशासन. ओके, म्हणून इथं आपल्याला ई बँकिंग म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून जो बँकिंग व्यवसाय केला जातोय त्याला आपण ई बँकिंग असं म्हणतो. बरोबर, संगणक आणि इंटरनेट यांचा वापर बघा, ई बँकिंग मध्ये संगणक आणि इंटरनेटचा वापर करून बहुतेक सगळे जे व्यवहार आहेत ना हे व्यवहार केले जातात. आणि याचा सर्वात महत्वाचा परिणाम काय होतं ई बँकिंग मुळे, तर बघा बँकेचे आता व्यवहार
खूप मोठे असतात बरोबर. तर तिथे कागदपत्र, लेजर्स, फायली यांचा जो वापर आहे ना तो काय होतो ई बँकिंग मुळे कमी झालाय बरोबर. चला, तर नेक्स्ट आपल्याला ई बँकिंगचे फायदे जे आहेत ना ते एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. एक तर तुम्हाला ई बँकिंग म्हणजे काय एखादी डेफिनेशन विचारली जाऊ शकते, जिथं कन्फ्यूज करणारे ऑप्शन असतील, मिनिंगफुल असं जे सेंटेन्स आहे ते तुमचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. तर ई बँकिंगचे फायदे काय आहेत बघा. तर बँकामार्फत पुरविल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या सेवांवर या बदलाचा परिणाम होणे अगदी स्वाभाविक आहे बरोबर. बँकेचे सगळे व्यवहार संगणकावर होत असल्याने त्यांच्यामध्ये चुका होण्यास फारसा वाव राहत नाही बरोबर. ग्राहकांना सुद्धा आपलं काम जे आहे ते होण्यासाठी बँकेत ताटकळत बसावं लागत नाही बरोबर. ग्राहकांना त्यांच्या खात्याची सगळी माहिती किंवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती ताबडतोब उपलब्ध करून देणं बँकेला सहज शक्य होतं. कशामुळे ई बँकिंगमुळं बँकेमध्ये पैसे जमा करणे, बँकेतून पैसे काढणे ही कामं सुद्धा आता आपण गुगल पे, फोन पे, युपीआय यूज करतो की नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर ग्राहकांना या सगळ्या सोयी ज्या आहेत ना त्या खूप फायदेशीर झालेल्या आहेत. आणि या ई बँकिंगचा अजून एक फायदा काय आहे की प्रशासनामध्ये काटकसर झाली, म्हणजे की बँकांना आपल्या प्रशासनावरील खर्चात सुद्धा काटकसर करणं शक्य झालंय. संगणक, इंटरनेट या साधनांच्या वापरामुळे काय झाले, कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या साह्याने आपले जे व्यवहार आहेत ते पार पाडणे ही गोष्ट आता सहज साध्य झाली. आणि दुसरा फायदा काय की कर्मचाऱ्यांचे संप, सामुदायिक रजा, त्यांच्याकडून केली जाणारी अडवणूक, हे सगळ्या कटकटी म्हणजे सगळं काही संगणकावर आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे या सगळ्या कटकटींवर मात करणं बँकांना इथं सोपं गेलेलं आहे. आणि संगणकाच्या वापरामुळे कागदपत्रे, लेझर्स, फायली यांच्यावरचा जो खर्च होत होता ना तर त्याच्यात पण मोठी कपात झाली. म्हणून आपण म्हणू शकतो की ई बँकिंग जे आहे ना या ई बँकिंगनं बँकिंग व्यवसायामध्ये मोठी क्रांती केलेली आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड वरती क्वेश्चन येऊ शकतो. याच्या आधी पण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. तर बँक व्यवसायातील एक नवीन प्रवाह म्हणून क्रेडिट कार्डला ओळखलं जातं, लक्षात घ्या. तर क्रेडिट कार्डला मराठीमध्ये पत्र सेवा असं म्हटलं जातं. भारतामध्ये सर्वप्रथम कोणी किंवा कुठल्या बँकेनं पत्र सेवा सुरू केली तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया 1980, लक्षात घ्या. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 1980 मध्ये पत्र सेवा सुरू केली. म्हणजेच क्रेडिट कार्ड तुम्हाला मराठीमध्येही विचारू शकतात, इंग्रजीमध्ये सुद्धा. आणि त्याच्यानंतर खूप कमी वेळातच अनेक प्रमुख बँकांनी काय केलं, या पत्र सेवेचा स्वीकार केला. पण पहिल्यांदा कोणी चालू केली हा क्वेश्चन बनतोच. त्याच्यानंतर प्लास्टिक मनीवरती क्वेश्चन येऊ शकतो. क्रेडिट कार्डला, लक्षात घ्या, क्रेडिट कार्डला प्लास्टिक मनी असं म्हटलं जातं. कारण का, पैशाप्रमाणे क्रेडिट कार्डचा उपयोग सुद्धा कशासाठी होतो, देवाणघेवाणीसाठी होतो, लक्षात घ्या. आणि बँकेने क्रेडिट कार्डद्वारे आपल्या ग्राहकांना विशिष्ट मर्यादेपर्यंत काय केलेलं आहे, उचल करण्याची परवानगी दिलेली असते. त्याच्यामुळे क्रेडिट कार्डवर जास्तीत जास्त किती रक्कम उचलता येईल हे कोण ठरवतं, बँक ठरवते. तुम्हाला देतील की कितीही रक्कम उचलता येते, असं असतं का, नाही, विशिष्ट एक लिमिट असतं. ओके. त्याच्यानंतर आहे खरेदी आणि इतर व्यवहारांसाठी वापर. क्रेडिट कार्डचा आपल्याला माहिती आहे की इथं पैसे द्यावे लागत नाही, खरेदी करताना रोख पैसे अजिबात द्यावे लागत नाही. दुकानदार किंवा व्यापारी जे असतात ना संबंधित बँकेकडूनच आपल्या बँकाची बिलाची काय करतात, वसुली करतात. ओके. पण बँकेच्या क्रेडिट कार्डवर ज्या दुकानात व्यवहार केले जातात त्याच दुकानातून काय करावं लागते, ग्राहकांना खरेदी करावी लागते, लक्षात घ्या. आणि क्रेडिट कार्डचा वापर कोणकोणत्या ठिकाणी करता येईल याची माहिती बँकेमार्फतच काय केल्या जाते, ग्राहकांना पुरवली जाते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. पण क्रेडिट कार्डचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. तर काय होतं, रोख रक्कम जवळ न ठेवता आपण इथं ग्राहक वस्तू खरेदी करू शकतो, बँकेच्या शाखामधून रोख रक्कम मिळवू शकतो. त्याच्यामुळे ग्राहकांची सोय तर होतीच आहे, पण तोटे पण आहेत. कारण का, जर खर्च आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे बरोबर. क्रेडिट कार्डवर नेहमीपेक्षा जास्त दराने व्याज आकारतात आणि क्रेडिट कार्ड गहाळ होण्याचा किंवा चोरीला जाण्याचा धोका सुद्धा नजरेआड करता येत नाही, लक्षात ठेवा. तर फायदे आणि तोटे. ओके. एटीएम सेवा याचा लॉंग फॉर्म विचारला होता, लक्षात घ्या. बाकी तुम्हाला जास्त काही अवघड विचारत नाहीत. ऑटोमॅटेड टेलर मशीन. ओके. तर एटीएम तो आपल्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यांना वापरला असेल. ग्राहकांना चांगल्या सेवा पुरवण्यासाठी बँका काय करतात, वेगवेगळ्या म्हणजे डायरेक्ट तुम्हाला बँकेत जाऊन पैसे काढायची गरज आहे का, नाही. या एटीएम मशीन मधून तुम्ही पैसे काढू शकता कुठंही आणि कधीही, बरोबर. तर इथं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, एटीएम कार्ड जे आहे ना
तर त्याचा उपयोग कशासाठी होतो, आपल्याला अर्ज करावा लागतो, एटीएम पिन जनरेट करावं लागतं, कधी कधी टेक्निकल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं एटीएमचा फायदा काय आहे, एटीएमचं लॉंग फॉर्म काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अखंडित सेवा बघा, एटीएम मध्ये तुम्ही कधीही जावा, सकाळ दुपार संध्याकाळ कधीही मध्यरात्री जावा, तुम्हाला पैसे मिळतात का नाही मिळतात. म्हणजे एनी टाइम मनी असं म्हटलं जातं एटीएमला. काय म्हटलं जातं, एनी टाइम मनी. मग एटीएम सेवेचं वाढतं आकर्षण काय आहे, सामान्यतः बँकिंग सेवेच्या नेहमीच्या पद्धतीमध्ये ग्राहकांना बँकेत जाऊन पैसे काढावे लागतात, म्हणजे सोपं नाहीये हे सगळ्यांसाठी. सो नंबर येईपर्यंत थांबायचं वगैरे, ह्या सगळ्यातून ग्राहकांची सुटका झालेली आहे. म्हणून एटीएम ही जी आधुनिक सुविधा आहे ही खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपण इथं हे जे पहिलं प्रकरण आहे, हे पहिलं प्रकरण व्यवस्थित कंप्लीट केलेलं आहे. लक्षात घ्या, बँकिंग. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये भारतीय बँक व्यवस्था. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सरांनी इथं दिलेला आहे मुद्रा आणि राजकोषीय नीती. त्याच्यानंतर विभाग दुसरा, पहिल्या विभागामध्ये तुमचा सगळा बँकिंगचा भाग कंप्लीट होतो. दुसरा विभाग पण खूप महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, ज्याचा अभ्यास आपल्याला अतिशय सखोल करावा लागतो. त्याच्यानंतर तिसरा विभाग जो आहे जो किचकट आहे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, पण क्वेश्चन असतातच. चौथा विभाग आहे बुद्धिमापन चाचणी. ओके. पाचवा विभाग आहे अंकगणित. सहावा विभाग मराठी भाषा. ठीक आहे. त्याच्यानंतर सातवा विभाग तुमचा इंग्रजी. त्याच्यानंतर आठवा विभाग येतो जनरल नॉलेज, जी के. सगळे सब्जेक्ट तुमचे याच्यामध्ये येतील, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, सगळं सगळं. त्याच्यानंतर सहाव्या विभागामध्ये महाराष्ट्राचा भूगोल. ओके. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. जो 9वा विभाग आहे, 9व्या विभागामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सगळे दिलेले आहेत. आणि 10व्या विभागामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी इथं कव्हर केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, डीसीसी बँक भरती परीक्षेसाठी वन स्टॉप सोल्युशन असणारं आपलं हे जे पुस्तक आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि पुस्तक तुम्ही तिथून घेऊ शकता, किंवा तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही पब्लिकेशनच्या बुक हाऊसला भेट देऊन तिथून परचेस करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली जात आहे, पब्लिकेशनचा नंबर पण दिला जात आहे. काहीही अडचणी असतील तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.